नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडते युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर आपल्या आवडते युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दिक सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तलाठी भरती भाऊसाहेब आप्पा तलाठी भरतीची जाहिरात आली आणि तलाठी भरती ही एमपीसी कडे गेली का ज्या एका सिंगल पेपरवरती तलाठी होणारे विद्यार्थ्यांना आता प्री आणि मेन्स असे दोन पेपर या ठिकाणी तलाठीचे द्यावा लागणार आहे आणि तेव्हाच आपलं तलाठ्याला सिलेक्शन होणार आहे. आता तलाठ्याचा अभ्यासक्रम काय 25/4चा पॅटर्न आहे का? नाही. आता अभ्यासक्रम बदलणार आहे. आपला ग्रुप सी चा जो अभ्यासक्रम आहे, कंबाईनचा जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम असणार आहे. म्हणजे रेग्युलर आपलं 15 मार्काचं सामान्य, 15 मार्काचं इतिहास, 15 मार्क पॉलिटिक्स, 15 मार्क इकॉनॉमिक्स, 15 मार्क चालू घडामोडी किंवा जीकेचा, त्याच्यानंतर 15 मार्क गणित बुद्धिमत्ता, असा पॅटर्न आता आपला या ठिकाणी येणार आहे. म्हणजे तलाठ्याचा पूर्णपणे पॅटर्न आता काय झालं, पूर्ण पॅटर्न तलाठ्याचा या ठिकाणी झालं, बदलून गेलेलं आहे पूर्ण पॅटर्न लक्षामध्ये. त्याच्यामुळे माझी सर्व विद्यार्थ्यांनी विनंती असेल का आता जो तलाठ्याचा नवीन अभ्यासक्रम आलाय तो पाहून घ्या. तो पाहायची गरज नाही. तो म्हणजे कंबाईनचा जो सिलेबस तोच असणार आहे, प्रीचा पण आणि मेनचा पण जे असणार आहे, त्याच्यात काही कायदे कानून काही होणार नाही. मात्र तांत्रिक काही गोष्टी आहेत त्या तलाठ्याला नसणार आहे, त्या दुसऱ्या पदांसाठी असतात टेक्निकली. आता राहिला प्रश्न, बरेच विद्यार्थी वारंवार विचारतात का सर आम्ही आधीच फॉर्म भरला, काल बरेच मेसेज आले तर सर आम्ही आधीच फॉर्म भरलेला आहे, मग तलाठ्याची जागा तर आज आल्यात, आम्ही आधीच फॉर्म भरलाय, तलाठी जागा आज झाली. मी कालच सांगितलं होतं त्या तलाठ्याच्या जागांचा लोड घेऊ नका, कारण का तलाठ्यासाठी बाळांनो तुम्हाला त्या ठिकाणी एक संधी भेटल किंवा त्या ठिकाणी टॅब ओपन होईल तलाठी पदाचा लक्षामध्ये, आणि तो टॅब आज ओपन झालेला आहे. टॅब म्हणण्यापेक्षा ते पोस्ट सेंक्शन जे आहेत ते ओपन झाले, त्याच्यामध्ये तलाठी असेल किंवा इतर जे काही काल पद आलेत ते पद त्या ठिकाणी ऍड केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला परत फॉर्म भरायची गरज नाही, मात्र फक्त लॉग इन करायचे आणि जाऊन तिथे टिक मार्क करायचे आहे. नाही केलं तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही, कारण त्या ठिकाणी तुमचा विचार सगळ्या पदांसाठी होणार आहे. कारण ती कंबाईन आहे, ज्या ज्या पदांसाठी तुम्ही पात्र आहात त्या सगळ्या पदांसाठी, परंतु करून घ्या ते काय प्रोफाईल वरती जाऊन तुम्हाला करायचं ते करून घ्या. मित्रांनो, महसूल व वन विभाग तिथे दिसतंय तुम्हाला पुढे, महसूल व वन विभाग, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी गट क विविध नियुक्ती प्राधिकारी. मित्रांनो, आता सरळ सेवेच्या परीक्षा ह्या एमपीएससी कडे जाणार आणि त्यातली पहिलीच आपली परीक्षा क्लर्क आणि तलाठी गेलेली आहे. तलाठी म्हणजे सगळ्या सरळ सेवेमध्ये असणारे सगळ्यांची आवडती पोस्ट म्हणजे तलाठी असायची, तुम्हाला पण माहिती आहे. आणि ती पोस्ट आता गेलेली 1539 जागा, तब्बल 1539 जागा गेलेल्या. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे का सर तलाट्याला जिल्हा कार्यालय कुठे भेटणार, जिल्हा कसा निवडायचा काय वगैरे. लक्षात ठेवा, तुम्हाला हा जनरल पेपर द्यायचा आहे, जसं राज्य उत्पादन शुल्क करतं त्यामुळं त्यानुसार तुम्हाला द्यायचंय. लक्षात ठेवा, तुम्हाला जिल्हा वगैरे काही निवडायचं नाही. मात्र एक सांगू इच्छितो का त्या ज्या वेळेस तुमची मेन्स होईल वगैरे काहीतरी होईल किंवा मेन्सचा फॉर्म भरत असताना तुम्हाला कदाचित रेफरन्स वगैरे देऊ शकतात ते ओपन करून, का बुवा तुम्ही त्या पद्धतीने प्रेफरन्स द्या बुवा. आणि लक्षामध्ये तुमच्या सपोज मी नगरचा आहे, मग नगरच्या आसपासचे 4-5 जिल्ह्यांचा तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा असेल तर देऊ शकता. हे पण ते क्लिअर करणारे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सध्या फक्त फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरून घ्या. कोणत्याही शाखेचा पदवीधर असेल संविधानिक, काहीच अडचण नाही. लक्षामध्ये त्या सर्व विद्यार्थ्यांनी तलाठ्याचा फॉर्म भरून द्यायचा आहे. पण आता मला मेन हे सांगायचंय का महसूल व वन विभाग असं म्हटलंय, काय म्हटलंय, महसूल व वन विभाग म्हणजे ज्या वेळेस आतापर्यंत महसूलच्या जागा सुटतात त्यावेळेस वन विभागाच्या जागा पण येतात, कारण दोघांच्या पण डिपार्टमेंटच्या जागा सोबतच येतात. तुम्ही बघा पाठीमागच्या 23-23 जाहिरात आली तलाठ्याची, तर वन विभागाची पण जाहिरात आली होती. आता तलाठ्याची जाहिरात आलेली मित्रांनो, त्यामुळे वन विभागाची सुद्धा जाहिरात येऊ शकते. त्याच्यामुळे वन विभागाचं सुद्धा सांगता येत नाही. आणि वन विभाग काही एमपीएससी कडे नाही, वन विभाग हा आपल्याकडे आहे. त्यात ते काल एक पत्रक फिरत होतं, ते पत्रकावर विश्वास ठेवू नका जास्त. ऑलरेडी त्यात 960 एवढ्या रिक्त जागा नाही, त्याच्यापेक्षा जास्त मागचे 25चं पत्रक येते वनरक्षकचं. म्हणजे आजपर्यंत त्या जागा खूप रिक्त झालेल्या असणार आहेत वनरक्षकाच्या 2-1 हजारापर्यंत आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे ते पण एक गोष्ट महत्वाची ती लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महसूल व वन विभाग आलं लक्षामध्ये, त्याच्यामुळे वन विभागाच्या सुद्धा जागा आता येणार आहे. त्यात कुठल्याच प्रकार यू आर इलिजिबल फॉर फॉलोइंग पोस्ट म्हणली पाहू शकता, टॅक्स असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, क्लर्क, टायपिस्ट मराठी इंग्लिश, विलेज रेव्हेन्यू ऑफिसर, तलाठी ग्रुप सी. हे बघा आलं, त्यांनी सांगितलं होतं त्या पद्धतीने तलाठ्याचं सुद्धा त्या ठिकाणी आलेलं आहे. ग्राम महसूल अधिकारी तलाठी गट क हे आपल्याला पोस्ट निवडायला आपल्या प्रोफाईलला आलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पोस्ट निवड करायची आहे किंवा काही त्यांनी त्या ठिकाणी जाऊन ती पोस्ट निवड करू शकता. आलं लक्षामध्ये, काहीच अडचण नाही. ओके, एखाद्या म्हणे मी नाही केली तर असं नको करू, प्रोफाईल चेक करून घ्या एकदा. ज्या विद्यार्थ्यांनी आधी फॉर्म भरले त्यांनी प्रोफाईल चेक करा. अजूनही ते 5 आणि हे 5 10 दिवस आपल्या हातामध्ये आहे. आलं लक्षामध्ये, अजूनही सांगू शकत नाही. आयोग परतही मुदत वाढ देऊ शकते विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी. आलं लक्षामध्ये, त्याच्यामुळे अशा पद्धतीने आहे मित्रांनो, सर्वांनी तो फॉर्म भरून घ्यायचा आहे. जागा तर आला, तयारी तर सुरू केली, दिवस तर थोडे राहिलेत. 25 ऑक्टोबरला परीक्षा आहे. मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांना माहितीये का मागच्या वेळेस पर्यंत टीसीएस पेपर घेत होतं,
मात्र आता एमपीएससी कडे पेपर गेला, साहजिक आहे पॅटर्न तर चेंज होणार. मात्र महाराष्ट्रात एक पुस्तक आहे असं का त्या टीसीएसच्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार तुम्हाला प्रश्नपत्रिका आहेत, 5 सर्व प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये, आणि बाकी तुमच्या आयोगाच्या धर्तीवर असणार आहे. स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त तलाठी ग्राम महसूल अधिकारी प्रश्नपत्रिका टीसीएसने 2023 मध्ये घेतलेल्या तलाठी भरतीची 57 प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला काही टेक्निकली क्वेश्चन येणार नाहीत, मात्र जर आलेच तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. 6200 प्रश्न असणारे पुस्तक मित्रांनो, आमचे मित्र विठ्ठल नागनाथराव सर यांचं बुक आहे. हे पुस्तक पण तुम्ही खरेदी करू शकता. अतिशय महत्वाचं असं पुस्तक आहे मित्रांनो तलाठी भरतीवाल्यांसाठी. आणि हो, शिक्षक भरतीची तयारी करणारे जे काय आपले विद्यार्थी असतील तर तलाठी महसूल व वन विभाग म्हणजे तलाठी जाहिरात आली म्हणजे आता वन विभागाची सुद्धा जाहिरात येऊ शकते. जर वन विभागाची तयारी करणारे विद्यार्थी असतील तर तुमच्यासाठी महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती, वनसेवक आणि वनमजूर पदासाठी वनरक्षक टीसीएस इंग्रजी व मराठी प्रश्नसंच असणार आहेत. आणि वनरक्षक 54 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी 2019 ते 2025 दरम्यान जे काय 2 भरती प्रक्रिया झाल्या ते सगळे पेपर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. 2023 चे वनरक्षकचे 24 पेपर आणि 2019 चे वनरक्षकचे 22 पेपर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. हे सुद्धा पुस्तक तुमच्यासाठी फार महत्वाचे, हे सुद्धा पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. अतिशय महत्वाचं असं हे सुद्धा बुक आहे. पद्धतीनं वन विभाग आणि तलाठी विभाग या म्हणजे महसूल विभागाच्या जे काही वन व महसूल विभागाची जी जाहिरात आहे ती आलेली तलाठी पदाची. पण आता महसूल व वन विभागातली तलाठी पदाची जाहिरात आली महसूलवाली. पण आता वन विभागाची जाहिरात राहिली म्हणजे वन विभागाची सुद्धा जाहिरात लवकर दिसू शकते, कारण की त्या संदर्भात हालचाली चालू आहेत, पत्रक देवाणघेवाण चालू आहेत. त्याच्यामुळे लवकरच वन विभागाबद्दल पण आपल्याला काहीतरी अपडेट नक्कीच समजेल लक्षामध्ये. आणि वन विभागाची सुद्धा भरती लवकरच होऊ शकते लक्षात. त्यामुळे लक्षात ठेवा, तलाठी भरतीसाठी पुन्हा अपडेट करावे लागणार आहे का माहिती, तर तुम्ही आपल्या प्रोफाईलवरती जा. त्या ठिकाणी पोस्ट सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला टॅब ओपन झालेला आहे म्हणजे ते ऑप्शन आलेलं आहे. त्या ठिकाणी टिक करा आणि सबमिट करून द्या. संपला विषय. आपलं परत आपल्याला होऊन जाईल, काय अडचण नाही लक्षामध्ये. तलाठी भरतीची जाहिरात म्हणजे खूप मोठी नाविन्यता असते विद्यार्थ्यांसाठी, कारण का सरळ सेवेमध्ये सगळ्यात मोठी जाहिरात ही तलाट्याची आणि मोठं पद म्हणून तलाठी पदाकडे पाहिलं जातं. त्यामुळे सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन आताच आपलं सगळं लॉग इन वगैरे व्यवस्थित करून घ्या. आता सर्वच पद एमपीएससी कडे जाणार, त्याच्यामुळे सगळेच पद आता तुम्हाला एकदम छान वाटतील. ओके, ठीक आहे, काय अडचण नाही. भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओ नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत मी तुमच्या रजा घेतो. जय हिंद, जय भारत.